जेव्हा ऐकलं त्यांच्या व्यापक बुद्धीला पटलं नाही. भगवान श्रीकृष्णाच्या व्यापक बुद्धीला ते पटलं नाही. म्हणे इंद्राची पूजा कशासाठी? म्हणे दरवर्षी सारखी आम्ही याही वर्षी करत आहोत, दरवर्षी आम्ही करत आलो. बहुतेकदा काही गोष्टी आपल्याला माहीतच नसते का कराव्या. बहुतेकदा खूप गोष्टी अशा आहे 100तल्या 75 ज्या आपल्याला माहीतच नसते का कराव्या. सासू करत आली, आजी सासू करत आली, नाही त्यांनी सांगितलं आपल्या घरी असं झालंच पाहिजे, मग आपणही करायला लागलो. विचारलं गोकुळवासियांना इंद्राची पूजा का? म्हणे माहित नाही बा, पण आमचे वडील करायचे, आजोबा करायचे, पण आजोबा करायचे. अरे पण कशासाठी? म्हणे माहित नाही, पण इंद्राच्या पूजेची परंपरा आहे म्हणे. असं मग तो इंद्र तुमच्यासाठी काय करतो? म्हणे काहीच नाही. अरे मग जो आपल्यासाठी काहीतरी करतो त्याची पूजा करा ना. मग गोकुळवासियांनी प्रश्न विचारला, मग असा कोण आहे? भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं, गिरिराज गोवर्धन. आजही तो गोवर्धन स्थित आहे. ज्याला स्पर्श झाला त्या 3 गोष्टी, भगवंताच्या स्पर्शाने दिव्य झालेल्या 3 गोष्टी आजही गोकुळात वृंदावनात पाहायला मिळतात. एक तर गोकुळाची ती पवित्र धरती, त्याला भगवंताचा स्पर्श झाला. दुसरी यमुना मैया, त्याला भगवान परमात्म्याचा स्पर्श झाला. सांगितलं गिरिराज गोवर्धन. अरे तो पर्वत, हो पण त्या पर्वताची पूजा? म्हणे हो पर्वताची पूजा, पण कशी काय? मुद्दा पटवून सांगितला. अंधश्रद्धेवर प्रहार, कर्मकांडावर आघात पटवून सांगितला मुद्दा. म्हणे गोवर्धन पर्वत आहे, त्या गोवर्धन पर्वतावर हिरवीगार झाडं आहे आणि त्या हिरव्यागार सृष्टीमुळे आपल्या इथं पाऊस अगदी वेळेवर पडतो. त्या गोवर्धनावर आपल्याला विविध प्रकारच्या दिव्य औषधी वनस्पती सापडतात. गोवर्धनाच्या पायथ्याशी सुंदर यमुना आहे. ती यमुना आपल्या उपजीविकेचा, आपल्या उदरनिर्वाहासाठी ती यमुना वरदान आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे गिरिराज गोवर्धनाची पूजा करा. चला आपण गोवर्धनाची पूजा करूया. आता काय, इंद्राला राग आला आणि इंद्राचा क्रोध अनावर झाला.